वेलकम स्टुडंट्स. आपण एक्सरसाइज 5.5 पाहतो इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आणि त्याच्यामध्ये बाय पार्ट्सचा जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्यासोबत मी तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला लिहून दाखवला होता. तो म्हणजे असा इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x इंटू ब्रॅकेट fx प्लस f डॅश x dx. त्याचा आन्सर असतं e रेस टू x fx प्लस c. हा फॉर्म्युला मी तुम्हाला प्रूव्ह देखील करून दाखवला होता आणि पाठ करायचा आहे हा फॉर्म्युला. अगदी सोपे क्वेश्चन असतात, फक्त ज्याला डेरिव्हेटिव्ह फार चांगले कळतात ना त्यालाच हा टाइप सॉल्व्ह करता येतो. आता बघा ही टर्म बघा 1/x, ह्याचा डेरिव्हेटिव्ह शेजारी आहे बघा -1/x². एवढं बघायला मिळालं की झालं. फक्त मी तुम्हाला कन्व्हिनियंट फॉर्म म्हणून मी फक्त हे साइन काय करतो बघा, प्रॉब्लेम मध्ये चेंज काय करतो बघा, इंटिग्रल e रेस टू x इंटू ब्रॅकेट 1/x प्लस दाखवतो मी आणि हे -1/x² असं लिहितो. शेवटी प्लस मायनस म्हणजे मायनसच आहे dx. ठीक आहे. आता बघा या टर्मला जर मी fx म्हणलं fx तर हा त्याचा डेरिव्हेटिव्ह मी तसं मेन्शन करायचं. लेट fx इक्वल्स 1/x. मग खाली जायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग f डॅश x इक्वल्स काय आलं सांगा, 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x². म्हणजे बघा e रेस टू x च्या समोर हे fx आहे आणि हे f डॅश x आहे. तेव्हा हे fx प्लस f डॅश x. त्याचा आन्सर असतं e रेस टू x fx प्लस c. पुढच्या स्टेप मध्ये डायरेक्ट आन्सर i इक्वल्स e रेस टू x fx. fx म्हणजे कोण सांगा आपल्याकडे, इथं बघा ना fx कोण आहे 1/x प्लस c आणि समोर हे रिझन द्यायचं. हे रिझन कंपल्सरी रिझन द्यायचं. इंटिग्रल e रेस टू x fx प्लस f डॅश x dx इक्वल्स e रेस टू x fx प्लस c. हां, तर लास्ट स्टेप मध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन पाहिजे तर करा. e रेस टू x अपॉन x प्लस c हे त्याचं फायनल आन्सर. लक्षात आलं? आता सेकंड क्वेश्चन बघा त्यातला. सिक्स क्वेश्चन. I इक्वल्स इंटिग्रल e रेस टू x इंटू x अपॉन x प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता मात्र काही काही गोष्टी ऍडजस्टमेंट झाल्यानंतर तुम्हाला कळतात. ऍडजस्टमेंट झाल्यानंतर कसं बघा, i इक्वल्स इंटिग्रल e रेस टू x इंटू, आता हे न्यूमरेटर मध्ये जे x आहेत ना, हे x ते आहेत असे. डिनॉमिनेटर कडे पाहून +1 ऍडजस्ट केले, -1 कॅन्सल झाले. डिनॉमिनेटर कडे बघितलं आणि ऍडजस्टमेंट केली. x प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज, ह्याला ब्रॅकेट करून त्याला dx लिहितो. आता सेपरेट डिव्हिजन करू. e रेस टू x इंटू ब्रॅकेट ही टर्म अपॉन ही टर्म म्हणजे x प्लस 1 अपॉन x प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, देताना मी प्लस साइन देतो आणि हे -1 आहे तसे घेतो, -1 अपॉन x प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा काय काय केलं सांगा, सेपरेट डिव्हिजन केलं आणि -1 चा -1 वर साइन दिलेलं आहे आपण. हा, इंटिग्रल e रेस टू x इंटू ब्रॅकेट यातलं x प्लस 1 चं एक ब्रॅकेट कॅन्सल होईल, 1 अपॉन x प्लस 1 शिल्लक राहतील, प्लस -1 अपॉन x प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता चेक करा, जर तुम्ही याला fx म्हटलं तर याचा हा डेरिव्हेटिव्ह आहे का चेक करा. ही जर टर्म fx असेल, लेट fx इक्वल्स 1 अपॉन x प्लस 1. करा बरं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x f डॅश x. चला कव्हर करा, याला कव्हर करा. 1 अपॉन समथिंग चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन समथिंग स्क्वेअर. आता इनटू या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, त्यामुळे काही लिहायची आवश्यकता नाही. हे fx आहे, हे f डॅश x आहे. तेव्हा इथे fx आहे, हे f डॅश x आहे. असं दिसलं की त्याचा आन्सर त्याच्या खाली लिहायचं तुम्ही. देअरफॉर फायनल आन्सर i इक्वल्स e रेस टू x fx. fx म्हणजे कोण सांगा, 1 अपॉन x प्लस 1 प्लस c. आणि मी मगाशी दाखवलं पण समोर ते रिझन द्यायचं, मग लिहून दाखवलं मी ते रिझन द्यायचं आणि मग फायनल आन्सर i इक्वल्स e रेस टू x अपॉन x प्लस 1 ह्याला मल्टिप्लाय केलं त्याला आपण त्या 1 ला अपॉन c. हे त्याचं फायनल आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा 7th. I इक्वल्स इंटिग्रल e रेस टू x इंटू x मायनस 1 अपॉन x प्लस 1 चा ब्रॅकेट क्यूब. हा यातला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे बरं का, व्यवस्थित लक्ष द्या. तर I इक्वल्स इंटिग्रल e रेस टू x इंटू
न्यूमरेटर मध्ये एक्स आहे तसा लिहिलाय. परत मी काय म्हणतो नेहमी ऐकत जावा, डिनॉमिनेटर कडे पाहून +1 ऍडजस्ट केले. खरं तर तिथं -1 आहे, मी आता लिहिताना +1 लिहिले. काही नाही, बाजूला -2 लिहून टाका. 1 - 2 म्हणजे -1च झालं. 1 - 2 म्हणजे -1. खाली x + 1 चा ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज. I equals integral e raised to x into bracket separate division x plus 1 upon x plus 1 चा bracket cube plus -2 upon x plus 1 चा bracket cube dx. I equals integral e raised to x into bracket एक एक bracket cancel 1 upon x plus 1 चा bracket square plus -2 upon x plus 1 चा ब्रॅकेट क्यूब dx. हे झालं सेपरेट डिव्हिजन. आता ह्याला fx म्हणून बघा आणि हे f' x आहे की चेक करा. लेट fx इक्वल्स 1 अपॉन x plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता इकडे लिहितो मी बघा, f' x इक्वल्स d/dx ऑफ, ही टर्म मी काय लिहितो बघा, x plus 1 raised to -2. अजून डेरिव्हेटिव्ह घेतलाच नाहीये, ह्याला फक्त वर घेतले. आता समथिंग रेस टू -2 चा डेरिव्हेटिव्ह -2 इंटू समथिंग रेस टू यातनं एक कमी करायचे आणि इंटू या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह तो म्हणजे 1. म्हणजे हे -2 याला परत खाली आणणार आहे मी x plus 1 चा ब्रॅकेट क्यूब आणि इंटू 1 नाही लिहिलं तरी चालतात. हे तुमचे f' झालं बघा. मग हे जर fx असेल बघा, इथे बघा हे fx, हे इथे आहे. f' आला का बघा तिकडे, तो डेरिव्हेटिव्ह आला. मग जर e raised to x fx plus f' असेल तर डायरेक्ट रिझल्ट लिहायचं. देअरफॉर I इक्वल्स, काय आन्सर आहे, e raised to x fx. e raised to x fx, fx म्हणजे काय सांगा, 1 upon x plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. e raised to x fx plus c आणि समोर ते रिझन द्यायचं. काय रिझन द्यायचं, इंटिग्रल e raised to x मी तुम्हाला सांगितलं. फायनल आन्सर I इक्वल्स e raised to x अपॉन x plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c. हे तुमचं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, I इक्वल्स इंटिग्रल e raised to x इंटू log x चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 log x अपॉन x dx. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ज्याला डेरिव्हेटिव्ह पटकन कळतात ना त्याला हे सांगावं लागत नाही. बघा, ही जी टर्म आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह इथे आहे, हे लगेच जर दिसत असेल ना तर मग तुम्हाला ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही हेही कळून जातं. त्यामुळे प्रॉब्लेम बघा, लेट fx इक्वल्स log x चा ब्रॅकेट स्क्वेअर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f' इक्वल्स d/dx ऑफ log x चा ब्रॅकेट स्क्वेअर समथिंग स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इंटू परत समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. म्हणजे f' चा आन्सर काय आला बघा, 2 log x अपॉन x. बघा हे fx आहे, हे f' आलं का बघा. हे जर fx असेल तर f'. फायनल आन्सर I इक्वल्स e raised to x fx. आता fx म्हणजे कोण आहे सांगा, तर log x चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c आणि समोर ते काय द्यायचं, रिझन द्यायचं. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, I इक्वल्स इंटिग्रल 1 अपॉन log x मायनस 1 अपॉन log x चा ब्रॅकेट स्क्वेअर dx. सगळ्यात पहिली गोष्ट काय सांगते होते ऐका, की हा प्रॉब्लेम ज्यावेळी तुम्ही आता एका एक्सरसाइज मध्ये पाहताय त्यामुळे असं एका ठराविक टाईपचे प्रॉब्लेम असतात. जेव्हा मिक्स प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील तेव्हा हा टाईप, हा e raised to x fx plus f' आहे हे आधी ओळखताच येत नाही. पहिल्यांदा हा e raised to x fx आणि f' आहे हे ओळखता येत नाही. आता तुम्हाला कसं आहे की जसं सायन्स फॅकल्टीच्या लोकांना लॉगॅरिथम हा एक वेगळा लेसन असतो तसा तुम्हाला नव्हता. त्यामुळे तुमचा, मी तुम्हाला दरवेळी सांगतो की हा तुमचा दोष नाही, हा सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. तर लॉगॅरिथम मध्ये 2 कन्सेप्ट आहेत तेवढ्या बेसिक, मी अर्थात त्या आधीमध्ये सांगितलेले असतात पण एकदा परत बाकीच्या लोकांसाठी मी सांगतो की
की लॉगॅरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन हे एक्झॅक्ट एकमेकांचे अपोजिट फंक्शन्स आहेत. मग तुम्हाला यातलं सबस्टिट्यूशन आणि तो सगळा पार्ट कळायला लागेल. बघा, जर a रेस टू b चा आन्सर c येत असेल, जर a रेस टू b चा आन्सर c येत असेल, तर log ऑफ c टू द बेस a चा आन्सर हे b येत असतं. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे तो लॉग मध्ये असा लिहिला जातो. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म, याला म्हणतात लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स वरचं, असं मी त्याला पाठ करतो. मी मुलांना सांगतो पाठ करायला. a रेस टू b आता नंबर मध्ये दाखवतो. हे बघा, जर 10 चा स्क्वेअर जर 100 येत असेल, तर log ऑफ 100 टू द बेस 10 चा आन्सर 2 येत असतं. तुम्ही लॉग टेबल काढून बघा, log ऑफ 100 टू द बेस 2 चा आन्सर 2 येतं. आता हे झालं एक्सपोनेन्शियल टू लॉग झालं. आता लॉग टू एक्सपोनेन्शियल कसं करायचं? लॉग टू एक्सपोनेन्शियल हे बघा, ह्याला इथं कसं आणायचं? असं म्हणायचं बघा, बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं. खूप सोपं आहे बघा, बेस रेस टू पलीकडचं इज इक्वल टू अलीकडचं. आलं का बघा? हे a रेस टू b इक्वल c आलं का? ह्याच्यात पण बघा, बेस रेस टू पलीकडचं म्हणजे 10 रेस टू 2 इज इक्वल टू अलीकडचं म्हणजे 100. हा झाला एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉग टू एक्सपोनेन्शियल, लॉग टू एक्सपोनेन्शियल आणि हे एक्सपोनेन्शियल टू लॉग, एक्सपोनेन्शियल टू लॉग. आता मी पुढे समजा तुम्हाला एखादी टर्म अशी दाखवली की log x इज इक्वल टू t. कुठलाही बेस नसतो तेव्हा त्याला बेस नेहमी e असतो, e बेस असतो. तो नॅचरल लॉगॅरिथम मध्ये e हा बेस आहे. तर हा झाला लॉगॅरिथमिक फॉर्म. मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा बरं. काय म्हणायचं सांगा? बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं म्हणजे e रेस टू t इज इक्वल टू x असं म्हणतात. e रेस टू t इज इक्वल टू x. लक्षात आलं सगळ्यांना? म्हणजेच x इज इक्वल टू e रेस टू t. हा जर का पार्ट तुम्हाला समजला तर हा प्रॉब्लेम थोडाफार कळायची शक्यता आहे. चला बघा, सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम हा. पुट log x इज इक्वल टू t. आता हे जे log x आहेत ना, ते ऍक्च्युअली log ऑफ x टू द बेस e असतात इक्वल्स t. मग मी काय सांगितलं? लॉग टू एक्सपोनेन्शियल, बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं. मग अलीकडचं म्हणजे कोण? x इज इक्वल टू बेस रेस टू t. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सांगा x चा डेरिव्हेटिव्ह किती? 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू समथिंग, e रेस टू समथिंग इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे t चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. એટલે dx ट्रान्सफर करायचे, dx इक्वल्स e रेस टू t इनटू dt. dx इक्वल्स e रेस टू t इनटू dt. हे सगळं झालं. आता प्रॉब्लेम मध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण आता बघूया. ठीक आहे, तर एकला भाग करून बघा प्रॉब्लेम मध्ये आता काय काय दिसेल. log x च्या जागी मी काय लिहिणार? log x चा स्क्वेअर च्या जागी काय लिहिणार? dx च्या जागी काय लिहिणार? सगळं बघायचं. त्याच्यात सगळं दिलेलं आहे बघायचं. चला प्रॉब्लेम बघा. I इक्वल्स इंटिग्रल 1 अपॉन log x. log x ला t म्हणलेलं आहे. 1 अपॉन t प्लस सॉरी मायनस आहे काय? मायनस 1 अपॉन t चा स्क्वेअर इंटू dx चं काय झालं बघा? e रेस टू t dt. आता मी e रेस टू t फक्त इथे लिहितोय अलीकडे. मल्टिप्लिकेशन तर काय बिघडलं? I इक्वल्स इंटिग्रल e रेस टू t आधी लिहिले ब्रॅकेट मध्ये. हे 1 अपॉन t आहे तसे. हे मायनस साइन आहे पण लिहिताना मी प्लस लिहितो आणि मायनस 1 अपॉन t स्क्वेअर लिहितो ना. काय बिघडलं? अर्थ आहे का की नाही? प्लस मायनस मायनस आणि dt आहे तिथेच. आता फक्त x च्या ऐवजी हे t मध्ये आले. हे बघा, e रेस टू x 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. तिकडे dt म्हणजे dx आहे. फक्त x च्या ऐवजी t मध्ये आले, बाकी काही नाही. पण लिहिताना काय लिहायचं बघा? लेट. आता fx लिहायचं नाही, लेट f ऑफ t म्हणजे 1 अपॉन t. हे f ऑफ t आहे आणि हे f डॅश ऑफ t आहे बघा. f ऑफ t म्हणजे 1 अपॉन t. मग खाली लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t
एफ डॅश ऑफ टी इक्वल्स सांगा 1 अपॉन टी चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. मग जर ई रेस टू टी एफ ऑफ टी एफ डॅश ऑफ टी असेल तर आन्सर काय सांगा आय इक्वल्स ई रेस टू टी एफ ऑफ टी. आता एफ ऑफ टी म्हणजे कोण सांगा 1 अपॉन टी प्लस सी. रिझन द्यायचं. आता रिझन चेंज करायचं बरं का. बघा इंटिग्रल ई रेस टू टी इनटू ब्रॅकेट एफ ऑफ टी प्लस एफ डॅश ऑफ टी इज इक्वल टू इथे dt लिहायचं इज इक्वल टू ई रेस टू टी एफ ऑफ टी प्लस सी. हे रिझन समोर. बस आता आपल्याला एक एक टर्म आहे सांगा. ई रेस टू टी म्हणजे कोण x. पुन्हा रिप्लेस करतो का करायला. ई रेस टू टी म्हणजे कोण x इनटू 1 अपॉन टी म्हणजे काय हे बघा इथं बघा 1 अपॉन टी. टी म्हणजे log x. टी म्हणजे log x आणि प्लस सी म्हणजे फायनल आन्सर आलं तुमचं x अपॉन log x प्लस सी. x अपॉन log x प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर. ओके नेक्स्ट क्वेश्चन. I equals integral log x upon 1 plus log x of bracket square dx. हा ही तोच टाइप आहे सेम. बघा पुट log x equals t. आता log x म्हणजे याला बेस e असतो. log of x to the base e equals t. log to exponential कन्वर्ट करा. बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं म्हणजे x equals e रेस टू सगळं सेम मगासारखंच. differentiating with respect to x. differentiating with respect to x. सांगा x चा डेरिव्हेटिव्ह किती 1. e raised to something चा डेरिव्हेटिव्ह e raised to something into something चा डेरिव्हेटिव्ह dt by dx. तर dx ट्रान्सफर करा. dx equals e raised to t dt. आता काय काय प्रॉब्लेम मध्ये चेंजेस झाले बघा. I equals integral log x म्हणजे t 1 plus t ब्रॅकेट स्क्वेअर dx चं काय झालं e raised to t dt. dx चं काय झालं e raised to t dt. पुढच्या स्टेप मध्ये I equals इंटिग्रल फक्त e raised to t मी आधी लिहितोय इनटू न्यूमरेटर मध्ये t आहे खाली जरा त्याला मागे पुढे करतो t plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर dt. ठीक आहे. आता मागे तुम्हाला मी ऍडजस्टमेंट दाखवली होती बघा. डिनॉमिनेटरकडे बघून असं म्हणलं होतं आठवलं का बघा. तोच प्रॉब्लेम कंटिन्यू झाला बघा. e रेस टू टी न्यूमरेटर मध्ये t डिनॉमिनेटरकडे पाहून +1 ऍडजस्ट केले -1 कॅन्सल केले अपॉन t +1 चा ब्रॅकेट स्क्वेअर dt. सेपरेट डिव्हिजन I equals integral e raised to t into bracket t plus 1 upon t plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 upon t plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर dt. यातलं एक ब्रॅकेट कॅन्सल. I equals integral e raised to t into 1 upon t plus 1. यातलं एक 1 upon t plus 1 शिल्लक राहील. -1 upon t plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. आता जर मी ह्याला f of t म्हटलं तर हे f dash of t एक नाही बघा. लेट f of t equals 1 upon t plus 1 differentiating with respect to t. Therefore f dash of t equals सांगा 1 upon something चा डेरिव्हेटिव्ह -1 upon something चा स्क्वेअर इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे t चा डेरिव्हेटिव्ह 1. तर तो काही लिहायची आवश्यकता नाही. त्यामुळे हे f of t आहे शेजारी f dash of t आहे. याचा आन्सर I equals इंटिग्रल e raised to t f of t. f of t म्हणजे कोण सांगा 1 upon t plus 1 plus c. समोर मी मगाशी दिलेलं रिझन लिहायचं ते समोर रिझन लिहायचं. सो I equals सांगा e raised to t. बघा इथे e raised to t कुठे आहे. e raised to t म्हणजे काय x. e raised to t म्हणजे काय x into 1 upon t plus 1. t plus 1 आता t म्हणजे कोण log x plus 1
फार तर फार लिहिताना असं एक्स अपॉन हे मागे पुढे करा 1 प्लस लॉग एक्स प्लस सी असं लिहायचं कारण काय असतं माहिती का की ते लॉग ऑफ एक्स प्लस काही जण मुलं असं जवळ लिहितात पण ते लॉग ऑफ एक्स प्लस 1 वाटतात म्हणून ते 1 प्लस लॉग एक्स करायचं हे तुमचं फायनल आन्सर आहे. एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स हे तुमचं फायनल आन्सर असेल. लक्षात आलं. आता तुमचा हा इथं 5.5 एक्सरसाइज संपलेला आहे. त्याच्या पुढे नवीन टाईप चालू केलाय पण मला जे आता साधारण दिसतंय की तुमच्या सॉल्ड एक्झाम्पल मध्ये भरपूर वेगवेगळे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत. तर आता मी काय सांगतोय तेवढं ऐका. ते पेज नंबर 130 बघा. पेज नंबर 130 त्यातले जे पहिले जे 5 क्वेश्चन आहेत की नाही पहिले 5 क्वेश्चन सॉल्ड एक्झाम्पल ते तेवढे तुम्ही दिवसभरात ट्राय करून ठेवा आणि त्यातलं जे आलं नाही 1 ते 5च सांगते मी फक्त 1 ते 5 त्यातले जे आले नाहीत तुम्हाला इव्हन हे बघा हे टाईप पण बघा ई रेस टू एक्स आत्ताचाच टाईप आहे बघा ते पण आहेत बघा पुढं 1 2 3 क्वेश्चन आहेत बघा 3 आहेत बघा तेही 2 3 ट्राय करा. हे एवढे जरा क्वेश्चन ट्राय करा सगळे आणि तुम्हाला जे येत नाही त्याचे मला नंबर्स टाका मग मी तो व्हिडिओ तुम्हाला करून टाकेन. थोडक्यात काय तर सॉल्ड एक्झाम्पल सगळे बघा आधी. एक दिवस मी तुम्हाला कुठलाही रेकॉर्ड टाकत नाही तुम्हाला व्हिडिओ तुम्ही सगळे सॉल्ड एक्झाम्पल बघा आणि नुसते मला मार्क करून किंवा त्याचा फोटो जरी काढून पाठवलात व्हॉट्सअपला तर मी ते सगळे तुम्हाला एक्सप्लेन करेन. लक्षात आलं. म्हणजे माझा फार वेळ जाणार नाही त्याच्याकरता 3 4 व्हिडिओ होतात त्यापेक्षा तुम्हाला जे येत नाही तेवढेच मला सांगा मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तुमचे आता नंबर्स येऊ देत त्याच्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला देतो.